प्रेम खरं असेल तर कधीही बदलत नाही. आयुष्यामध्ये कधीही कोणाला वेळ देण्यासाठी फोर्स करू नका. जर त्या व्यक्तीला तुमचे महत्त्व असेल तर तो स्वतःहून वेळ देईल, आणि जर तुमचे महत्त्व नसेल तर तुमच्याबरोबर असूनही ती व्यक्ती तुम्हाला कधीही साथ देणार नाही. या 3 गोष्टींमुळे काही लोक तुमची इज्जत करत नाहीत. 1. कधीही कोणाबरोबर बोलण्यासाठी त्याचे हातपाय पकडू नका. जर ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही. 2. चुका समोरची व्यक्ती करते आणि सॉरी तुम्ही बोलता, तर ती व्यक्ती आणखीन चुका करत राहील आणि कधीही त्याच्या चुका मान्य करणार नाही. 3. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं बंद करा. त्यामुळे तुमची इज्जत कमी होते. तुम्हाला माहीत आहे का आयुष्यामध्ये वाईट वेळ का येते? यासाठी येते की जे लोक सारखे सारखे ओरडत राहतात की तुमचे आहेत त्यांची ओळख होते. कोणाबरोबरही नातं तोडायचं किंवा जोडायचं असेल तर घाई करू नका. थोडा आणखी वेळ द्या, कारण नंतर पस्तावे लागू शकते. कोणी तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे आभार माना, कारण तीच व्यक्ती तुम्हाला शिकवते की विश्वास खूप विचार करून केला पाहिजे. काही लोक धोका देऊन असे निघून जातात जसं काही ओळखच नसते, आणि असा तिरस्कार करतात की जसे प्रेमाला कधी मानतच नाहीत. संपले नाते अशा लोकांबरोबर ज्यांना भेटून असं वाटत होतं की ते आयुष्यभर साथ देतील. किती वाईट वाटतं ना जेव्हा तुम्ही एखाद्या नात्याला झाडासारखे पाणी देऊन मोठं करता आणि एक दिवस ते तुम्हाला धोका देऊन निघून जातात. माणूस जर प्रेमात पडला तर दुःखामध्ये पडतोच, कारण प्रेम कोणावर कितीही केले तरीही थोडं तरी दुःख वाढतंच. ताकदीची गरज तेव्हा पडते जेव्हा तुम्हाला काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सगळं मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसं आहे. नेतृत्व करण्याचा अर्थ लोकांना योग्य रस्ता दाखवणं असतं, ना की त्यांच्यावर राज्य करणं. जिंकल्यानंतर तर सगळे लोक जवळ येतात, हरल्यानंतर सुद्धा जवळ येतात तेच लोक आपले असतात. वेळेने शांत राहायला शिकवलं, नाहीतर जो ऐकू शकतो तो ऐकवू सुद्धा शकतो. परिस्थिती आणि नशिबावर कधीही गर्व करू नका, कारण सकाळ त्यांची सुद्धा होते ज्यांचे दिवस खराब असतात. जर प्रेम नाही तर दिखावा का करता, आणि जर निभावू शकत नाही तर आश्वासन का देता? कोणाच्या भावनेबरोबर कधीही खेळू नका. असं होऊ शकतं की तुम्ही हा खेळ जिंकाल, पण हे नक्की आहे की त्या माणसापासून तुम्ही नक्की हरताल. काही मोठ्या लोकांनी म्हटले मला, वय तुझे छोटे आहे. मी पण हसून म्हटले, वय भलेही छोटे असेल पण विचार तुमच्यापेक्षा मोठे आहेत. ज्या माणसाचं मन स्वच्छ असतं त्यालाच हे जग जास्त रडवतं. भरवसा नसेल तर स्वतःकडे पहा. आज नाही तर उद्या त्या व्यक्तीला जाणीव नक्की होईल
की नशीबवाल्यांनाच मिळतात काळजी करणारे? समोरच्याला विसरायचं असेल तर स्वतःला बदला आणि इतकं बदला की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल. काही फरक पडत नाही की तुम्ही किती सुंदर आहे, कारण गोरीला आणि माकड सुद्धा तेवढेच सुंदर असतात. काही फरक पडत नाही की तुमचे शरीर किती विशाल आणि मजबूत आहे, कारण स्मशानापर्यंत तुम्ही स्वतःला नेऊ शकत नाही. तुम्ही कितीही उंच असले तरी तुम्ही येणाऱ्या काळाला पाहू शकत नाही. याने काही फरक पडत नाही की तुमची त्वचा किती गोरी आणि चमकदार आहे, कारण अंधार पडल्यानंतर प्रकाशाची गरज असते. काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती श्रीमंत आहे, तुमच्याजवळ किती पैसे आहेत, कारण घरातील बाथरूमपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला चालतच जावं लागतं. त्यामुळे सांभाळून चाला. आयुष्याचा प्रवास छोटा आहे, त्याला हसत हसत पार करा. उत्तर तर प्रत्येक गोष्टीचे देता येते, पण ज्याला नात्यांचे महत्त्व समजत नाही त्याला शब्दांचे काय समजणार? एक गोष्ट सांगू का? काहीतरी खास आहे तुमच्यामध्ये, कारण जो माणूस आयुष्यामध्ये कधीही रडला नाही त्या माणसाला रडवलं तुम्ही. जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात ते रागामध्ये चुकीचं बोलू शकतात, पण कधीही तुमचं वाईट करू शकत नाहीत. त्यांचं तुमच्यावर नाराज होणं म्हणजे तुमच्याबद्दल असलेली काळजी असते. कोणाचाही विश्वास जिंकणं सोपं आहे, तो विश्वास तोडणं आणखीनच सोपं आहे, पण अवघड आहे विश्वास निभावणे. ऐका, थोडं थांबा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझे व्हिडिओ कोण कोण पाहत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.